Warum dauert 11 Jalan? Dann kriegst du Ganinan. आता यापुढे सर्व परदेशी पात्रे मराठीतच बोलतील. प्रॉब्लेम हा वर्ड माझ्या डिक्शनरीत नाही. नमस्कार मित्रांनो, सगळ्यात आधी सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्ष सुरू झाल्या झाल्या एक मराठी चित्रपट आला आहे ज्याचं नाव आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. तोच मी आत्ता थिएटरमध्ये जाऊन बघून आलोय. याचे दिग्दर्शक आहेत परेश मोकाशी आणि या चित्रपटात आहेत प्रशांत दामले, वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, रितिका श्रोत्री, मनमित पेम, आनंद इंगळे, प्रणव रनावरे, सुनील अभ्यंकर, राजेश मापुसकर आणि अजून खूप सारे कलाकार. आणि कसा आहे हा चित्रपट? जर तुम्हाला फक्त एक इतिहासाचं नाट्य रूपांतर बघायचं असेल अगदी विनोदी पद्धतीने आणि त्यासाठी तुम्ही डोकं बाजूला ठेवायला तयार आहात तर नक्की पहा. कारण हा चित्रपट जो आहे तो परेश मोकाशींच्याच नाटकावर आधारित आहे जे 2001 मध्ये आलं होतं याच नावाचं. आणि ज्या लोकांना नाटकं बघायची सवय नाहीये, थोडीशी जुने नाटकं अशी, त्यांना कदाचित हा चित्रपट पडद्यावरती नीट वाटणार नाही. मलाही तो खूप चांगला असा वाटला नाही, कारण अशी अपेक्षा होती की खरं तर खूप काही नव्हतीच. मला वाटलं ट्रेलर वगैरे तर काही बघितलं नव्हतं, पण थोडंफार लुक वगैरे बघून मला असं वाटलं ठीक आहे, काहीतरी इतिहास दुसऱ्या देशातले आपल्या देशात कसे आणून ते सांगतायत. मराठी नट जर हिटलर आणि चर्चिल यांची भूमिका साकारत असतील तर काहीतरी विनोद त्यांच्याकडनं होतील असं त्यांना वाटलं, पण तसं खूप काही झालं नाही. मुळात ही गोष्ट 1942 मधली दाखवली आहे, जेव्हा महायुद्ध चालू होतं आणि आपल्यालाही स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. दुसरं महायुद्ध होतं ज्याच्यात जर्मनी आणि ब्रिटन एकमेकांच्या विरोधात होते. जर्मनीला बॉम्ब बनवायची गरज होती, जे त्यांना कळलं की जपान बनवतंय, म्हणून हिटलर जातो जपानमध्ये बॉम्ब कसा बनवतात ते बघून आणायला. आणि नेमका तो जपानच्या जागी लँड होतो कोकणात बोंबिलवाडी नावाच्या ठिकाणी. आणि ह्या बोंबिलवाडीमध्ये नाटक करणारी एक कंपनी असते, एक कुटुंब असतं जे सगळं काही नाटकं वगैरे करतात पौराणिक कथा ह्यांच्यावरती. आणि ह्यांच्यासोबत मग काय होतं जेव्हा हिटलर ह्यांच्याकडे येतो आणि मग चर्चिल सुद्धा येतो नंतर, हे सगळं दाखवलं आहे यामध्ये. अगदी सुरुवातीपासूनच असं वाटत होतं. फर्स्ट हाफ मध्ये तरी जरा स्लो वाटला पिक्चर आणि सेकंड हाफ मध्ये थोडीशी पेस मिळाली आहे पिक्चरला असं वाटलं. पण ओव्हरऑल तर वाटतं मला विनोद सगळे जे काही टाकलेत ह्यामध्ये एकदम पाचकळ फुटकळ आहेत. तुम्ही नुसतेच अगदी करमणुकीसाठी आला असाल तरच तुम्हाला हसू येईल खूप जास्ती. मी ज्या थिएटरमध्ये गेलो होतो तिथे तर खूपच कमी लोक होती, मागच्या रांगेतली काही, आणि आम्ही थोडेसे मध्ये बसलो होतो आणि पुढे तर कोणीच नव्हतं. तर असा झालाय हा. याबद्दल तसं बघायला गेलं तर खूप काही सांगणार नाही मी. खरं तर मला इतिहासातल्या या सगळ्या गोष्टींची माहिती नीट नाही आहे आणि मला असंही वाटतं की हा असा चित्रपट एक चांगलं माध्यम नाही या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला. हा त्यांचा प्रयत्न नक्कीच चांगला होता की थोडंसं विनोदी करून जरा गोष्टीला एक काल्पनिक ठिकाण घेऊन जरा ते चांगलं करू शकले असते आणि लोकांना त्याबद्दल माहिती देऊ शकले ज्यांच्याकडे कमी माहिती आहे. पण तेवढं चांगलं नाही. त्यातून नुसतंच तुम्ही गंमत जम्मत करण्यासाठी बघत असाल ते, जरा तुम्हाला वाटत असेल की एक पुस्तकात हे सगळं वाचण्यापेक्षा पडद्यावर बघितलेलं थोडंसं बरं, तरच बघा. नाहीतर मी नक्की अशा प्रकारचा सिनेमा नाही बघणार. कारण खरोखरी हसू तर येत होतं कधी कधी, बरोबर आहे, त्यातल्या विनोदांमुळे, पण असंही वाटत होतं की काय चालू आहे, कुठच्या कुठे चालली आहे गोष्ट, कुठून सुरुवात झाली आणि कुठे निघालेत आणि काय करतायत त्यातले पात्र. अद्वैत दादरकर जे कुक म्हणून इन्स्पेक्टरची भूमिका करतायत इंग्रज सरकारच्या भारतामध्ये, ते तर कुठच्या कुठे जात होते, काही कळत नव्हतं. असो, माझ्याकडून या चित्रपटाला एक क्लास ऑडियन्स म्हणून मी 1.5-2 स्टार्स देईन. मास ऑडियन्स ह्याला 3-3.5 देऊ शकतात. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तो मला द्या, मला हवाय. हवाय? मग पहिल्यांदा भारताला स्वातंत्र्य द्या.